श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. रोज रडताय, रोज कोणी ना कोणी त्रास देते, रोज प्रत्येक क्षणाला कोणीतरी अपमानित करते, कोणीतरी छळतंय. आपली चुकी नसतानाही एखाद्या गोष्टीला आपल्याला जबाबदार धरलं जातं. घरात, कामाच्या ठिकाणी, अगदी प्रवासामध्ये सुद्धा कुणाशी काही घेणं देणं नाही, परंतु अचानकपणे कोणीतरी विनाकारण आपल्याबरोबर वाद घालायला येतं, विनाकारण आपल्याला डोकं लावायला येतं. त्यावेळेस आपण असं समजून जातो की बाबा रे, माझ्याच बाबतीत असं का बरं घडतं? मी तर कुणाच्या आधात नाही, मध्यात नाही, मी कुणाला त्रासही देत नाही, माझा कुणाला त्रासही नाही, परंतु बळच विनाकारण लोक माझ्याबरोबर भांडायला येतात. मला असं काय झालेलं आहे, माझ्या जीवनामध्ये हे काय चाललेलं आहे, म्हणजे एक न हजारो शंका आपल्या डोक्यातून येऊन जातात. मीच नाही तर माझ्यासारखे सर्वजण, तुम्ही असाल, तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं घडत असेल की बहुतेक वेळा असं होतं की आपण काही म्हणजे व्यवस्थित असं प्लॅनिंग ठरवून चाललेलं असतं की बाबा रे, मला हे करायचं, ते करायचं. आपलं सर्व काही जे काही प्लॅन आहे ते ठरलेलं असतं, परंतु ते प्लॅनिंग बिघडवायला आपल्या घरातीलच, आपल्या नात्यागोत्यातील, आपले जे काही शेजारचे आहेत किंवा जे काही आपलं फ्रेंड सर्कल आहे किंवा जे कोणी इतर लोक आहेत ज्यांच्याशी आपल्या दूरदूरपर्यंत संबंध नाही, ती लोकसुद्धा मध्ये येऊन काहीतरी काड्या करतात आणि आपल्या सर्व प्लॅनिंगची वाट लावून टाकतात. आपला काही कुठेही संबंध नसताना ते कुठून तरी काहीतरी संबंध जोडतात आणि विनाकारण आपल्याबरोबर भांडतात, विनाकारण आपल्याबरोबर वादविवाद करतात आणि आपल्या पूर्ण प्लॅनिंगची वाट लावतात. पहा, माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे, निश्चित तुमच्या बाबतीतही असं घडलं आहे. हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा की भरपूर सारं ठरवलेलं आहे, भरपूर दिवस आपण असं प्लॅनिंग केलेलं असतं की बाबा रे, मला हे करायचे, मला ते करायचे, परंतु एका अवलिया असा तयार होतो, असा निर्माण होतो की तो आपल्या सर्व प्लॅनिंगवरती पाणी फेरतो, सर्व प्लॅनिंगची नासाडी करतो. जर तुमच्याही बाबतीत असं घडलं असेल तर समजून जा, आजचा उपाय हा खास तुमच्यासाठी आहे. उपाय खूप सुंदर, खूप छान असा उपाय आहे. शत्रुपीडा संपवण्यासाठी, शत्रुपीडेचा नाश करण्यासाठी हा उपाय आहे. म्हणून उपाय शेवटपर्यंत पहा, उपाय कुठं स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा आणि खूप अनुभवसिद्ध असा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, बहुतेक वेळा असं होतं की आपण एक गोष्ट ठरवली आहे की बाबा रे, माझ्याकडे एवढे दिवस आहेत, मी ह्या ठिकाणी जाणार आहे आणि मला असं प्लॅनिंग करायचं आहे. पण घरातीलच एखादी व्यक्ती अशी असते किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अशी असते किंवा रक्ताची एखादी व्यक्ती किंवा शेजारची पाजारची एखादी व्यक्ती अशी हे होते की ती काहीतरी कुठून तरी काहीतरी उकरून काढते, पूर्ण आपल्या प्लॅनिंगची वाट लावते. तर या गोष्टींना, या शत्रूंना संपवण्यासाठी, या शत्रूंना सुद्धा आपल्यासारखंच रडवण्यासाठी हा उपाय आहे. कारण आपण बिनाकामाचा, आपला काही लवलेश नसताना, आपला काही संबंध नसताना आपण रडलेला आहोत. तर आपल्या डोळ्यातून निघालेल्या प्रत्येक अश्रूचा परतफेड त्यांना रिटर्न करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय आपण एखाद्याला त्रास देण्यासाठी करत नाही, तर आपल्याला जो काही त्रास दिलेला आहे किंवा जो काही त्रास ती व्यक्ती देण्याचा प्रयत्न करत आहे, तो त्रास थांबवण्यासाठी, ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून खूप लांब जाण्यासाठी, खूप दूर जाण्यासाठी हा उपाय आहे. ही शत्रुपीडा कायमची संपण्यासाठी हा उपाय आहे. तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे? या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी. सर्वांना पिवळी मोहरी माहिती आहे, पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते, तसेच आपल्या स्वामी केंद्रातही भेटते. नाहीच भेटली तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. पिवळीच मोहरी घ्यायची आहे, काळी मोहरी चालणार नाही. आता काय करायचं, ही पिवळी मोहरी घ्यायची. हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे. घरातील महिला पुरुष कोणीही जरी केला तरीही चालेल. फक्त हा उपाय करताना तुम्हाला पिरियड सूतक आणि पिरियड सूतक आणि विटाळ नसावा, एवढी मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता उपाय कसा करायचा? तर उपाय करायला तुम्हाला तुमच्या घरातच बसायचं आहे. स्वच्छ हातपाय वगैरे धुवून देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं. सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा. जर तुमच्या देवघरात अखंड दिवा असेल तर दुसरा एक्स्ट्रा दिवा लावायची गरज नाही, परंतु नसेल तर तुम्हाला दिवा एक लावून घ्यायचा आहे. त्यानंतर धूप अगरबत्तीही लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी मोहरी अगदी चिमूटभरच लागणार आहे, जास्तीची गरज नाही. चिमूटभर पिवळी मोहरी तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची. उजव्या हातावरती घेऊन मूठ बंद करायची आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्वासावरती आपल्याला, आपल्या ब्रीथिंगवरती आपल्याला हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे आणि 108 वेळा बोलून ही पिवळी मोहरी तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे.
हे म्हणून झाल्याच्या नंतर हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला तारक मंत्र सर्वांना माहिती आहे, 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणताना सुद्धा पिवळी मोहरी हातामध्येच ठेवायची आहे. ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही, आम्हाला तारक मंत्र येत नाही, तारक मंत्राचं पुस्तक नाही. हे पहा, तुम्ही गुगलवरती सर्च करा, यूट्यूबवरती लावून द्या आणि हातामध्ये पिवळी मोहरी धरून बसा. निश्चित आपण सर्व स्वामी भक्त आहोत, आपल्या तारक मंत्र पाठच असतो, पण तरीही कुणाचा नसेल, समजा नवीन सेवेकरी आहात तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या आणि फक्त डोळे बंद करून ऐकत राहा, स्मरण करत चला. स्वामींची मूर्ती डोळ्याच्या समोर आणा, निश्चित पहा. असं जरी केलं तरीही चालतं, काहीच हरकत नाही. आता हे किती दिवस करायचं, तर तुम्हाला ही जी सेवा आहे ही तुम्हाला सलग 4 गुरुवार करायचे आहे. सलग 4 म्हणजे काय, आता समजा आज गुरुवार आहे, आज केली तर पुढच्या गुरुवारी, त्याच्या पुढच्या गुरुवारी, त्याच्या पुढच्या गुरुवारी. समजा मध्ये तुम्हाला पिरियड आली किंवा विटाळा आला किंवा काहीतरी सुतक वगैरे आलं तर काय करायचं, तर तो जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला तेवढे दिवस स्किप करायचा, पुढे नंतर ना एक गुरुवार ॲड करायचं. असं केलं तरीही चालतं. किंवा तुम्ही सेवा करताय मग तुमच्या मिस्टरांनी जरी केलात तरीही चालणार आहे, किंवा मिस्टर करताय तुम्ही जरी केलात तरी चालणार आहे. या पद्धतीने तुम्हाला दर गुरुवारी काय करायचं आहे, वेगवेगळी पिवळी मोहरी घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची 108 वेळा जपमाळ घ्यायची आणि त्यानंतर तारक मंत्र 11 वेळेस म्हणून ही मोहरी अभिमंत्रित करायची. आता ही अभिमंत्रित केलेली मोहरी काय करायची, तर एक तुम्हाला केसरी रंगाचा किंवा लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा किंवा छोटीशी पोटली घेतली तरी चालतं. ही पोटली सुद्धा 5,000 रुपयाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते. ही पोटली घ्या किंवा कपडा घ्या, त्याची हाताने पिशवी जरी शिवली तरी चालेल किंवा नुसता कपडा जरी घेतला तरी चालेल. त्यावरती तुम्हाला ही पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला अभिमंत्रित केलेली पिवळी मोहरी तुम्हाला स्वामीचा फोटो निश्चित आपल्या देवघरामध्ये असतो, मूर्ती असते, तर त्या मूर्तीच्या समोर किंवा स्वामीच्या फोटोच्या समोर तुम्हाला हे रात्रभर तसंच ठेवायचं आहे, पूर्ण रात्रभर तसंच ठेवायचं आहे. आता उपाय करायचा कधी, सर्वात महत्त्वाचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर करायचा आहे. म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी 7च्या आधी, सकाळी 7च्या आधी किंवा सायंकाळी 6:30च्या नंतर तुम्हाला हा उपाय रात्री झोपेपर्यंत कधी जरी केला 12च्या आत तरीही चालणार आहे. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, शुक्रवारी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करायची. त्यानंतर ही जी मोहरीची पोटली आहे ही मोहरीची पोटली तुम्हाला ज्याला त्रास आहे, ज्याला जास्त शत्रुपीडेचा त्रास आहे त्या व्यक्तीच्या जवळ ठेवायची आहे. आता तुम्हाला त्रास आहे तर तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. तुमच्या मिस्टरांना त्रास आहे, मिस्टरांसाठी उपाय केला तर तुमच्या मिस्टरांच्या जवळ ठेवायला द्यायची. त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये, खिशामध्ये जरी ठेवली तरी चालणार आहे. मुलांना त्रास आहे, मुलांना खूप त्याचे मित्रपरिवार किंवा फ्रेंड सर्कल खूप त्रास देतो, तर त्या मुलाच्या तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा, खिशात ठेवा, त्याच्या सॅकमध्ये ठेवा, कुठेही जरी ठेवलं तरी चालणार आहे. आता किती दिवस ही पोटली वागवायची, तर तुम्हाला ही पोटली फक्त 11 दिवस म्हणजे उपाय कंप्लीट झाल्याच्यानंतर 4 तुमचे जे गुरुवार आहेत ते कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे 11 दिवस सोबत ठेवायचे आहे. आणि जोपर्यंत तुमचे ही 4 गुरुवार कंप्लीट होत नाही तोपर्यंत सुद्धा कंटिन्यू सोबत ठेवायचे आहे. पुढच्या गुरुवारी ज्यावेळेस पुन्हा उपाय करणार आहात त्यावेळेस त्याच पोटलीमध्ये, जी पहिल्या गुरुवारची पोटली आहे त्याच पोटलीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जी गुरुवारची मोहरी तुम्ही अभिमंत्रित करणार आहे ती पहिल्याच पोटलीमध्ये तुम्हाला ॲड करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा 3ऱ्या गुरुवारची मोहरीसुद्धा तुम्हाला त्याच पोटलीत ॲड करायची. त्यानंतरच्या 4थ्या गुरुवारची सुद्धा मोहरी तुम्हाला त्याच पोटलीत ॲड करायची. आणि ही पोटली तुम्हाला ज्यांना 11 दिवसामध्ये असं जाणवलं नाही की बाबा तो शत्रू शमला आहे किंवा तो शत्रू त्याची चूक मानायला तयार आहे, असं तुम्हाला जाणवलं नाही किंवा तरीही तो व्यक्ती तुम्हाला त्रासच देतो, तर अगदी तुम्ही वर्षभर जरी ही पोटली सोबत जरी बाळगली तरीही चालणार आहे, काहीच हरकत नाही. ही मोहरी खराब होत नाही, काही नाही, तुम्हाला तुमच्यासोबतच ठेवायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की हो आता माझा शत्रू पूर्ण शमलेला आहे, पूर्ण शांत झालेला आहे, तो माझ्या मार्गातून दूर गेलेला आहे किंवा त्याने त्याचे विचार बदललेले आहेत आणि तो पूर्ववत पहिलं जे तुमचं रिलेशन होतं त्याप्रमाणे तुमच्याबरोबर वागायला लागलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, त्या पोटलीतील मोहरी सोडायची आणि ही मोहरी सोडून तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिण दिशेला ही मोहरी फेकून द्यायची आहे. तिथून घरी यायचं, घरी आल्याच्यानंतर चूळ वगैरे भरायची, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं आणि त्यानंतर तुमचं जे काही काम आहे ते करायचं आहे. पहा, हा उपाय केल्याच्या नंतर 1001% सांगते, अगदी काही लोकांना अगदी उपाय करून ज्या गुरुवारी उपाय केला त्याच गुरुवारी अनुभूती आलेली, काहींना 2 गुरुवार गेले, काहींना 3 गेले, काहींना 4 गुरुवारमध्ये 1001% अनुभव येतो. पण जरी तुम्हाला तसं नाही जाणवलं तर पुढे 11 दिवस पोटली ठेवा. पोटलीचा काहीच म्हणजे आपण म्हणतो ना, काहीच म्हणजे त्याचा आपल्याला तोटा नाही, लॉस नाही, काहीच नाही. फक्त आपल्याला सोबत ठेवायचे आहे, फक्त सोबत वागवायचे आहे, काहीच इफेक्ट नाही आहे त्याचा. तुम्ही फक्त सॅलमध्ये ठेवून दिली,
पर्स पॉकेटमध्ये ठेवून दिली तरीही चालणार आहे. फक्त एक काळजी घ्यायची की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की बाबा रे आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे, तर त्यावेळेस ही पोटली तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मोहरी दक्षिण दिशेला फेकून देऊन नव्याने पोटली जरी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण आपण माहिती आहे कलियुग आहे, माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत प्रत्येकाचे शत्रू असतातच. ज्यावेळेस आपली प्रगती होते, ज्यावेळेस आपण पुढे जायला लागतो, त्यावेळेस शत्रू निश्चित तयार होतात. आपल्याच ताटात खाल्लेले, आपण ज्यांना जीव लावला, आपण ज्यांना लहानाचं मोठं करण्यामध्ये खूप सारा हातभार लावला, तीच लोक कधी आपले शत्रू बनतात ते आपल्याला कळत सुद्धा नाही. तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दुसरा उपायासाठी तुम्हाला घ्यायचे आहे लवंग. आता लवंग सर्वांना माहिती आहे, मसाल्याच्या साहित्यामध्ये जी लवंग वापरतो सॉरी तीच लवंग तुम्हाला घ्यायची आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालणार आहे. दिवसाचं बंधन नाही, कधीही दिवसभरात रात्री झोपेपर्यंत कधीही उपाय केला तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला पिरियड्स होता आणि विटाळ नसावा हा नियम आहेच. आणि काय करायचं, 7 लवंगा घ्यायच्या, त्यानंतर भीमसेनी कापूरच घ्यायचा. भीमसेनी कापूर का तर आता पावसाचे दिवस आहेत, आपल्याला माहिती आहे भीमसेनी कापरामुळे आपल्या घरातील जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे भीमसेनी कापरामध्ये पॉझिटिव्हिटी जास्त प्रमाणात असते, त्याचप्रमाणे ऑक्सिजनची मात्रा सुद्धा जास्त असते. म्हणून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा. शत्रू नाश करण्यासाठी कापराला आणि लवंगेला खूप महत्त्व आहे. आज नाही तर परंपरागत चालत आलेलं तांत्रिक मांत्रिक सर्व उपायांमध्ये जी लवंग आहे आणि भीमसेनी कापूर आहे याला खूप महत्त्व आहे. म्हणून हे 2 साहित्य घ्यायचं आहे. शत्रूचा नाश करण्यासाठी, शत्रूला शमवण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर आणि लवंग घ्यायचे आहे. आता शाबीत लवंग घ्यायचे. आता शाबीत लवंग म्हणजे काय, खूप कमेंट्स येतात. तर शाबीत लवंग म्हणजे जी लवंग तुटलेली नाही, फुटलेली नाही, ज्या लवंगेला पुढे बोंड आहे, फुलही आहे, अशी लवंग म्हणजे शाबीत लवंग. तर तुम्हाला या 7 लवंगा घ्यायच्या आहे. ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळता किंवा दूध जाळता ते भांडं घ्यायचं आहे. ते नसेल तर एखादं लोखंडी भांडं घ्या किंवा मातीची एखादी मोठी पंती जरी घेतली तरी चालणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता कशा पद्धतीने उपाय करायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पुस्तकसुद्धा तुम्हाला लागणार आहे स्तोत्राचं. एक स्तोत्राचं पुस्तक लागणार आहे. तर हे स्तोत्राचं पुस्तकसुद्धा तुम्हाला आणायचं आहे. तर बजरंगी बाण असं म्हणून एक छोटंसं पुस्तक येतं, तर या बजरंगी बाणाचं तुम्हाला पुस्तक आणायचं आहे. आता काय करायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं. पहिल्या उपायाप्रमाणेच एक दिवा लावून मंदिराच्या समोर बसायचं, धूपदीप अगरबत्ती लावायची आणि तुम्हाला स्वामीच्या समोर हे सर्व साहित्य घेऊन बसायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या भांड्यामध्ये भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा. त्यावरती तुम्हाला हातामध्ये काय करायचं, सर्वप्रथम एक लवंग घ्यायची आणि जे बजरंगी बाण किंवा बजरंग बाण सुद्धा म्हणतात, बजरंगी बाण असं सुद्धा म्हणतात, हा बजरंग बाण जो आहे ते पुस्तक त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे पठण करून झालं की हातात घेतलेली लवंग तुम्हाला ते जे तुम्ही कापूर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची, हातामध्ये ठेवायची आणि बजरंगी बाणचं तुम्हाला पठण करायचं. पठण करून झालं की पुन्हा त्या भीमसेनी कापरामध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने 7 वेळा बजरंगी बाण, 7 लवंगा एक 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 करून हातावरती घ्यायचं आणि तुम्हाला या बजरंगी बाणाचं पठण करायचं आहे. बजरंगी बाणामध्ये एवढी ताकद आहे की कोणताही कितीही महान शत्रू असू द्या, कितीही मोठा शत्रू असू द्या, त्या शत्रूला शमवण्याचं काम बजरंगी बाण करतो. आणि आपल्याला माहिती आहे बजरंगी जे हनुमान महाराज आहे, जे मारुतीराय आहे, यांना शमवण्याची ताकद कुणाकडेच नाही. सर्वांना शमवण्याची ताकद मात्र यांच्याकडे आहे. आजही पृथ्वी तलावरती अंशरूपाने वास करणारे जे देवता मानले जातात ते आहे आपले बजरंगी हनुमान महाराज मारुतीराया. तर म्हणून आपल्याला बजरंगी बाणाचं पठण करायचं आहे. पहा, तुम्ही पठण केल्याच्या नंतर ते कापूर आणि लवंग निश्चित ते विजल्यानंतर लवंगीची जी काही 7 लवंगे इतकी राख होते, जी काही राख तयार होईल ही राख तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्या किंवा केसरी रंगाचा भेटला तर उत्तम, केसरी रंगाचा कपडा घ्या. त्या कपड्यामध्ये किंवा पोटली घेतली तरी चालेल. तर त्यामध्ये तुम्हाला ही राख ठेवायची आहे किंवा ही विभूती ठेवायची आहे. आता किती दिवस करायचं, तर तुम्हाला हा उपाय सलग 11 दिवस करायचा आहे. सलग 11 दिवस करताना तुम्हाला पिरियड आलं तर काय करायचं, तर हा उपाय तुमच्या मिस्टरांनी जरी केला तरी चालेल किंवा मिसेसनी जरी केला तरीही चालेल. फक्त सल्लग करायचा आहे. आता समजा मध्ये ताई कुठेतरी जावं लागलं तर काय, हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही सुरुवातीला सांगितलं वेळेचं असं कोणतंच बंधन नाही, कधीही करू शकता. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि रोज जी काही 7 लवंगा रोज जाळायच्या आहेत आणि 7 वेळेस तुम्हाला
जे मी तुम्हाला बजरंगी बाण सांगितलं या पुस्तकाचं पठण करायचं आहे. आता ही जी 11व्या दिवशी राख तयार होणार आहे ती एकाच पोटलीमध्ये ॲड करत चालायची आणि 11व्या दिवशी मात्र काय करायचं, ही राख घ्यायची आणि तुमच्या घराच्या बाहेर जायचं. जाताना बकेटमध्ये किंवा जगमध्ये पाणी घेऊन जायचं. जाताना मोबाईल वगैरे घेऊन जायचं नाही आणि एकदम रिकाम्या ठिकाणी जायचं. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि ही राख तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे किंवा हातावरती धरून असं फूक मारून उडून जरी दिली तरी चालणार आहे. या पद्धतीने हा उपाय करायचा. पहा, हा उपाय केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला सांगते, कितीही बलंतर, कितीही मोठा शत्रू असू द्या, तो शमतो म्हणजे शमतोच. तो तुमच्या आयुष्यातून दूर जातोच म्हणजे जातो. भले तो तुमचा रक्तमांसाचा असू द्या, तुमचा कोणताही असू द्या. बहुतेक वेळा तर असं होतं, पहा भावांनो बहिणींनो, की आपल्याला जाणवतं की मला कोणीतरी काही केलेलं आहे, म्हणून माझ्या जीवनामध्ये काहीतरी त्रास चालू झालेला आहे, मला नक्कीच शत्रुबाधा कोणती तरी बाधा झालेली आहे, म्हणून माझा जो रक्तमांसाचा रिलेटिव्ह आहे, नातेवाईक आहे किंवा मैत्रीण आहे, मित्र आहे, तो माझ्या बरोबर बोलत नाही किंवा माझ्यासारखा राहिलेला नाही. बहुतेक वेळा आपल्याला जाणवतं की आमच्या नात्यामध्ये निश्चित कोणीतरी दुरावा आणलेला आहे, परंतु आपल्याला स्पेसिफिक त्या व्यक्तीचं नाव माहिती नसतं किंवा स्पेसिफिक आपल्या आयुष्यामध्ये कोण काड्या करतं हे आपल्याला माहिती नसतं. तर ज्यावेळेस आपल्याला त्या शत्रूचं नावही माहिती नाही, काहीच माहिती नाही, त्यावेळेस निश्चित दक्षिण दिशेला तुम्ही ही स्प्रेड करू शकता किंवा फेकून देऊ शकता. परंतु तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे की माझा हाच शत्रू आहे, हाच शत्रू मला त्रास देतोय, ते तुम्हाला खात्रीशीर माहिती आहे. तर तो शत्रू ज्या दिशेला राहतो ना त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि त्या दिशेला ही राख फेकून द्यायची आहे. पहा, हा उपाय सल्लग तुम्हाला मी सांगते, ज्या दिवसापासून तुम्ही करायला सुरुवात करणार आहात ना, ते अगदी त्या दिवसापासून काही तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल की तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल किंवा पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याने जे काही केलेलं आहे त्या गोष्टींची तो क्षमासुद्धा मागेल, अगदी तुमच्यासमोर रडेल, लोटांगण घालेल. इतका प्रभावी हा उपाय आहे. लाल किताबमधील उपाय आहे. निश्चित अनुभव घेऊन पहा, खूप छान अनुभव तुम्हाला येणार आहे. निश्चित सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. दोन्ही उपाय करणं शक्य आहे त्याने दोन्ही उपाय करा. ज्याला एक उपाय करणं शक्य आहे त्याने एक उपाय करा. निश्चित व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निरुद्ध. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.